गोंदिया जिल्ह्यात शेती हा लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। येथील प्रमुख शेती उत्पादन म्हणजे भात। इतर पिके देखील घेतली जातात, परंतु कष्टकरी शेतकरी याला शेवटी निराशाच। जिल्हा पणन अधिकारी गोंदिया यांच्या मार्फत धान खरेदी केंद्रांना सूचना देण्यात आली की शेतकऱ्यांकडे धान खरेदी करताना धानामध्ये असलेला ओलावा तपासून धान खरेदी करावयाची आहे। नियमापेक्षा जास्त प्रमाणात ओलावा आढळल्यास शेतकऱ्यांना धान सुकवून वाढवून आणावा असे आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे। तसेच खराब, काळा, पाकड धान स्वीकारू नये। जर शासनाने धान खरेदी केंद्रांना अशा सूचना दिल्या असतील तर त्या पत्रानुसार शेतकऱ्यांनी आपला ओला धान काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा झालेला आहे। नैसर्गिक आपत्ती आली आणि पाऊस आला तर शेतकऱ्यांनी ते धान कुठे वाळू घालायचे? शेतकऱ्यांनी शासन मान्य धान खरेदी केंद्रावर रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धान पण दिलेलं आहे, परंतु आतापर्यंत ते धान खरेदी केंद्र यांनी ऑनलाईन केलेले नाही। या प्रक्रियेकरिता शेतकरी रोज सतत धान खरेदी केंद्रावर चक्रा मारत आहेत। शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्र यांना विचारले असता लिमिट अजूनपर्यंत वाढली नाही तर मी धान कसे चढवू असे सांगण्यात येते। शेतकऱ्यांना एवढा कष्ट करून जर शासनाचा धान खरेदी केंद्रावर चक्रा मारावे लागत असतील तर शेवटी शेतकऱ्यांनी कुणाला हाक मारावी? शेतकऱ्यांकरिता शासनाच्या माध्यमातून पर्याय व्यवस्था करण्यात यावी। जर असे नाही झाल्यास कष्टकरी शेतकरी यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। रहिवासी चैतराम भैयालालजी राहंगडाले जमुनिया इथे राहणारा धान म्हणजे आम्ही लेवीवरती धान देतो ते 5 किलो सो कापतात आणि बोनस अजून आलेला नाही। समजा किसानासाठी हा, शासनाने शेतकऱ्यासाठी जे कर्जमाफीची घोषणा केली होती त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे किसानाकडे घोषणा केलेली होती ते कर्जमाफी नाही केला आणि तो बोनस नाही मिळाला आजपर्यंत। त्या करणारच आहो। बाबा राहंगडाले या गावाचा कास्तकार आहे, पण शासनानं जो आम्हाला आश्वासन देऊन शासनानं खरीप हंगामामध्ये आम्हाला DBT मार्फत काही बोनस देण्याची आश्वासन दिलेले होते ते आजपर्यंत म्हणजे जून महिन्यापर्यंत आम्हाला मिळालेले नाही। तरी कास्तकार आता त्या पैशाच्या वतीनं म्हणा आणि रब्बी हंगामामध्ये जो त्यांची शोक पुष्कळ हे केंद्रवाले कापत आहेत, त्या कारणास्तव कास्तकार असं ऋण पडलेला आहे की तो आत्महत्या करण्यास तैयार आहे। एवढे बोलून मी देखो, पणन अधिकारी गोंदिया ने 28 को लेटर निकाला है कि लोकमत उठतात असे की धानाला फुटले अंकुर आहेत आणि पाखर झालेला आहे। शासनाने धान खरेदी वाल्यांना लेटर दिला, पण ते म्हणत आहेत की काळा आहे, असा ओला आहे। शेतकऱ्यांनी धानाच्या काय करावे? उसके ऊपर आपका क्या कहना है? आमच्या असा हमारा कहना यह है कि नैसर्गिक आपत्तीमुळे पाऊस अगर आला, धान काटणी झाली तर मग आम्ही सुकवाव कुठं? तो शासनाने काळा ग्रेड B C कमी रेट देऊन घ्यावे। शासन प्रशासन से आपकी क्या मांग है? जर नाही कसे लेवी वाल्यांना फक्त शासनाकडून ही मांग आहे की लेवी वाल्यांना फक्त अर्धा किलोची घट देत आहेत, तर शासन लेवी वाल्यांचे 4-4, 5-5 महिने धान उठवत नाही। त्यांची सोप जास्त येते। शासनाने हा करावा की त्यांच्या धान खरेदी केल्यानंतर किसानाच्या धान 1 महिन्यानंतर उठवा त्या लेवी वाल्यांच्या, आणि त्यांना शासनाने लेवीवाल्यांना 3 किलोची सोक देण्यात यावी। त्यात शेतकऱ्याचा फायदा होईल, शेतकरी सोक देणार नाही। अभी आपके धान को क्या भाव मिल रहा है? 2300 रुपये मिल रहा है शासन के तरफ से, और मार्केट में 1800 है गंज बाजार में। लेकिन जो शासन की तरफ से जो सुविधाएं मिलना चाहिए था लेवी की तरफ से, नहीं मिली। वो आपको मिल रही क्या? नहीं मिल रही ना, कि आज हमने धान काटा करके दे दी है और धान खरीदी करने के पहले हमने रजिस्ट्रेशन करते समझो ऑनलाइन, वो रजिस्ट्रेशन किए, पण धान भी खरीदी कर दी है। पण शासन को तो इतना पहले मालूम था कि इतने लोगों ने रजिस्ट्रेशन किया तो उतने लेवी वालों को लिमिट देना चाहिए था ना। आज लिमिट नहीं देने से रोज किसान लेवी में जाता है, चक्कर मार के आता है, और लेवी वाला बोलता है कि भैया लिमिट नहीं तो मैं धान कहाँ खाता हूँ। उसकी भी तो गलती नहीं है लेवी वाले की। हमारा कहना यह है शासनाने लेवी वाल्यांना तुरंत लिमिट देऊन त्यांचे धान चढवून जल्दीच्या जल्दी पैसे पाठवण्याची हे करावी की आता शेतीचे दिवस आले, शेतकऱ्यांनी रब्बी धानामध्ये पैसा लावलेला आहे, खत, दवाई, पाणी। आता त्यांच्याजवळ पैसा नाही, धानाचे पैसे येतील तेव्हाच पैसे येतील ना।
आता बिजाई घेण्याकरता त्यांना पैसे नाही, नांगरटी करण्याकरता पैसे नाही, शावकाराजवळ जावं लागेल. आणि शासनाने त्वरित लिमिट लेवीवाल्यांना देऊन, त्वरित लिमिट देऊन 15 दिवसाच्या आत पैसे पाठवावे, ही विनंती आहे शेतकऱ्यांची. नाही तर आंदोलन करणार शेतकरी. शासन ने अभी इसके पहले कर्जमाफी की जो घोषणा की थी, लेकिन अभी तक शासन ने कर्जमाफी की नहीं, उसके ऊपर आपका क्या कहना है? मेरा ये कहना है कि शासन ने जो घोषणा की है उसको तुरंत करे, और शासन ने जो इंडिया न्यूज TV 24 करिता भूपेंद्र रंगारी, तिरोडा.